एक्स्ट्रा राहिलं पण ते किती दिवस आहे याची गॅरंटी नाही ना. ते पण काय राहिले माहिती थिकनेस कमी होऊन राहिले ते त्याला थिकनेस नाही आहे त्या मटेरियलला. तुम्ही बघा इथं खड्डा का राहावं किती एम एम आहे बघू आपण त्याला थिकनेसच नाही. हे बघा डायरेक्ट इथं हे बघा ना त्याला थिकनेस नाही होती टाकलेलं दिसतंय ते टिकणार नाही ते. पाण्यात केलं म्हणून फक्त तुमचं सरफेस जायला पाहिजे होता. पाण्यात केलंय म्हणून कोणता कार्पेट जायला पाहिजे तुमचं रोड जाऊ राहिलंय तुम्ही घरात रोड जाऊ राहिले रोड नाही झालाय रोड असं आतमध्ये मध्ये 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 तुम्ही इतकं घाई केले रोडला तुम्ही मटेरियल तेवढंच वापरलं पण घाई केली खूप. तुम्ही असं करत नका. ही सगळी मेहनत सोपं नाही. ही मजुरी जास्त आहे त्याशी फ्रॉड करायला बरोबर तुम्हाला एक स्क्रॅपिंग मशीन किंवा तुम्ही जेसीबीनी करा पॉकलेटनी करा. तुम्ही असं करूच नका. तुमचे पॅच आम्ही घेणार नाहीत. आम्हाला थ्रॉट रोड पाहिजे ही तुमची जबाबदारी. त्या मांडवा शिराडोर रोड नाही का मांडवे गावच्या शिराडोर तो बघा तो रोड पूर्ण पाण्यात गेला होता यांनी कार्पेट ते. तर आता त्यांनी काम चालू केलंय पण तरी मी काय आलो नाही. पण ते ना सर त्याचे पीस पीस काढून राहिले ते म्हणजे जसं आपण नाही का फक्त पॅचिंग करून राहिले. पण या रोडचा बेसच खराब आहे. तुम्ही येऊन पहा याला स्क्रॅपिंग करावं लागेल वरून. आणि यांनी जरी पॅच काढले ना शेवटी यांची गलती आहे. यांनी आपल्या रोड एक लेवलनी देणे सगळं पॅचिंग संबंधित नाही ना. मांडवा शिराडोर तो नाही का बघा रस्ता तो हातात निघत होता तो पाण्यात गेला. आत्ता पण जर ते खाली मटेरियल सहज निघत आहे ते टिकावणी सहज असं त्याच्या त्या पापड्या निघून राहिले. तर माझी विनंती आहे का याची मी पण इथं उभाचे आता याला पूर्ण स्क्रॅपिंग करून थ्रोआउट कार्पेट करून द्या. कारण की याची जर लेवल खराब नाही त्याला आपण थोडी जबाबदार येतं. यांनी काम खराब केलं ना आम्हाला लेवल पण मिळाली पाहिजे रोडची. ठीक आहे ठीक आहे.